हा आहे सह्याद्रीत नांदणारा सेनापती, हा आहे सुभेदार आणि हा आहे बाजी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिरावलेल्या वाघांचे आता नामकरण करण्यात आलंय. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आलाय. शासकीय कागदपत्रांमध्ये वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. यापुढेही ते तसेच राहतील. मात्र पर्यटकांमध्ये वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने आता स्वीकारलंय. सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 नर वाघ आहेत. त्यामधील एसटीआर T1 या वाघाला सेनापती, एसटीआर T2 या वाघाला सुभेदार आणि एसटीआर T3 या वाघाला बाजी हे नाव देण्यात आलंय. तसंच ताडोबामधून सह्याद्रीत होणाऱ्या वाघिणीच्या स्थानांतरणाच्या प्रक्रियेला ऑपरेशन तारा असं नाव देण्यात आलंय. ऑपरेशन तारा अंतर्गत आपण ताडोबाच्या लँडस्केप मधून वाघिणी आणणार आहोत आणि जे आपल्याकडे सह्याद्री लँडस्केप मध्ये उपलब्ध वाघ आहेत, एसटीआर 01 असेल, 02 असेल, 03 असेल, या वाघांसोबतच त्या लवकरच नांदतील आणि हे ऑपरेशन करण्यात येईल.